राजकीय लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधीने आता मात्र या कंधारकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. त्यामध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या अंडरटेक असणार पंचायत समितीचं हे कार्यालय आहे. यामधनं या कार्यालयातून कंधार तालुक्याच्या ग्रामीण जनतेच्या पूर्ण जीवन मरणाच्या निगडित प्रश्नावर या ठिकाणी विचार विनिमय करून धोरणात्मक निर्णय घेतले जातात आणि या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम हे कार्यालय करतं. परंतु या ठिकाणचे गटविकास अधिकारी म्हणून जे महेश पाटील इथं कार्यरत आहेत, महेश पाटील कार्यरत जेव्हापासून आहे, आज मागीच 15 ऑगस्ट पूर्वी वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले. या ठिकाणी राजकीय लोक, सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करतात, पण आज पंचायत समितीच्या आवारामध्ये, ग्राउंड मध्ये गटविकास अधिकाऱ्याच्या दारावरच आज त्यांच्याच कर्मचाऱ्याच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. हे मात्र या जनतेला आणि इथल्या प्रशासनाला पडलेला फार मोठा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी जे कैलास रेनेवाड नावाचे जे अधिकारी आहेत, त्या ठिकाणी धिक्कार होतोय, निषेध होतोय, त्यांच्या बदलीची मागणी होते, त्यांच्या ट्रान्सफरची मागणी होते. हा विषय काय आहे ते विषय आपण जाणून घेण्यासाठी स्टार भारत न्यूज 1 ची टीम या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला या ठिकाणी राज्याचे त्या संघटनेचे नेते असणारे एन डी सोनकांबळे सर आपल्या सोबत आहेत. एन डी सोनकांबळे सर, आज आपण आपल्या सर्व या कंधार तालुक्याच्या ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, पूर्ण टीम आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी धरणे आंदोलन करते. या धरणे आंदोलनाचा काय विषय आहे, आपण महाराष्ट्र शासनाला आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाला काय सांगणार आहात? ठिकाणी पहिल्या प्रथम स्टार भारत न्यूजचे मी मनापासून त्यांचे आभार मानतो. मित्र हो, या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा कंधारच्या वतीने 5/8/2026 ला माननीय गटविकास अधिकारी साहेब व माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना या पहिल्या प्रथम मीटिंगवर बहिष्कार टाकणार आहोत याबाबतचं आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. त्यानंतर त्या बहिष्कारावर बी काही कार्यवाही प्रशासनाने केली नसल्यामुळे आम्ही पुन्हा 18/8/2026 ते 26/8/2026 पर्यंत असहकार आंदोलन करणार आहोत. या बाबतीतही माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधार यांना आम्ही निवेदन देऊन आमच्या या न्याय मागण्याच्या संदर्भामध्ये निवेदन केलेलं आहे. जवळजवळ 20 दिवसाचा कालावधी होऊनही प्रशासनानं आमच्या ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या न्याय मागण्याच्या संदर्भात कुठलीच ठोस पाऊल म्हणा किंवा भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळं आम्हाला नाविलाजाने आजपासून बेमुदत धरणे आंदोलन आम्हाला या ठिकाणी नाविलाजाने करावे लागत आहे. मित्र हो, गट विकास अधिकारी असतील किंवा विस्तार अधिकारी असतील, हे आमचे एक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमचे आणि त्यांचे काही शेताधुऱ्याची भांडणं नाहीत साहेब या ठिकाणी. परंतु होतंय कसं, ग्रामपंचायत अधिकारी अगोदरच गाव पातळीवर बऱ्याच समस्यांना तोंड देतो, तिथं परेशान होतो. ते झालेली परेशानी कुठेतरी विस्तार अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो, गट विकास अधिकाऱ्यांना सांगतो, परंतु आमच्या न्याय मागण्याच्या माध्यमाकडे ह्या प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आणि आमच्या मागण्या तरी काय आहे, आमचे विस्तार अधिकारी रेनेवाड साहेब हे आमचे विस्तार अधिकारी आहेत, आम्ही ग्रामपंचायत अधिकारी आहोत. परंतु कुठेतरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून रेनेवाड साहेबांची भूमिका आणि आमची भूमिका कुठेतरी त्यांचं आमचं एक नियम बाहेर काम करणं. नेमकं रेनेवाड साहेब काय करतात ग्रामविकास अधिकारी म्हणून, ग्राम विस्तार अधिकारी म्हणून? नेमका तुमच्या कारभारात काय ढवळाढवळ करतात आणि त्यांचा काय त्रास होतो साहेब तुम्हाला? रेनेवाड साहेब हे ग्रामपंचायतला जाऊन कुठेतरी एखादी तक्रारदाराला गाठणे आणि ग्रामपंचायत मध्ये जे काही काम करत असताना जे काही छोट्या मोठ्या चुका होतात त्या चुका दाखवून काहीतरी त्यांना दमदाटी करणे, काहीतरी आर्थिक पिळवणूक करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते प्रशासनाची म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, प्रशासनातल्या गोपनीयतेचा भंग
रेणेवाड साहेबाच्या माध्यमातून होतोय का इतर लोकांना हातात येतो? बरोबर आहे. ग्रामपंचायत लेवलला काम करत असताना कुठेतरी नियमाच्या बाहेर जाऊन काम करावं लागते, हे आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ह्या गोष्टी ज्ञात आहेत. परंतु रेणेवाड साहेब हे जाणीवपूर्वक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या भूमिकेतून ते अशा पद्धतीचं वर्तन करत आहेत. आणि आमचे बंधू सेवानिवृत्त तानाजी घोगरे साहेब हे जवळजवळ 6 महिने 10 महिने सेवानिवृत्त होऊन, परंतु आज त्यांची कुठेतरी आकस्पोटी भावना ठेवून त्यांची चौकशी करण्याचं पत्र एकल्याच्या सहीनं काढत आहेत. त्यांना चौकशी करायची असेल तर जवळजवळ आमचा सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी होतो तर त्याची फाईल 1 वर्षापासून तयार केली जाते, तर 1 वर्षामध्ये त्यांना 6 महिन्यामध्ये चौकशी न करता कुठंतरी त्यांच्या आकसबुद्धीपोटी किंवा घोगरे साहेबाच्या काहीतरी यांच्या पोटी ते त्यांच्या चौकशीचं आता लेखी पत्र कंधार या संघटनेचे अध्यक्ष आहेत, तडफदार अध्यक्ष आहेत, सर्व घटकांना सोबत घेऊन काम करतात. बघूया त्यांच्या आता तालुक्यामध्ये विषय छेडला जात आहे. नारळीकर साहेब काय सांगणार आहे त्या आंदोलनाबद्दल आपण महाराष्ट्राला? ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचं पूर्वनियोजित म्हणजे यापूर्वी आम्ही निवेदन देऊन टप्प्याटप्प्यानं आता 3ऱ्या टप्प्याला पोहोचलो आणि बेमुदत धरणे आंदोलन पंचायत समिती इथे केलेलं आहे. त्याचा सर्वात मुख्य आणि आमची न्याय मागणी अशी आहे की विस्तार अधिकारी रेणेवाड साहेब यांची तालुक्यातून बदली करावी. त्याचे कारण भरपूर आहेत. सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी यांची सेवानिवृत्तीच्या नंतर 10 महिन्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतची बुद्धीपोटी त्यांची तपासणी करणे व त्यांची आर्थिक मानसिक पिळवणूक करणे हा उद्देश ठेवून त्यांनी ग्रामपंचायतची तपासणी लावली. शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर त्याच विभागाला त्यांनी विस्तार अधिकारी म्हणून होते, त्या अगोदर त्यांनी तपासण्या सगळ्या करायला पाहिजे होत्या. नंतर त्यांना एनओसी एलपीसी देऊन त्याला सेवानिवृत्त करायला पाहिजे होतं. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर या पद्धतीची जी वागणूक आहे ती नक्कीच आर्थिक लोभापाठी केलेली आहे आणि मानसिक त्रास देण्यासाठी केलेली आहे. त्याबद्दल त्यांच्या त्या वागणुकीला म्हणून आम्ही त्यांचा धिक्कार करून त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी आमच्या तालुक्यात राहू नये, इतर कुठेही नोकरी करावी यासाठी आम्ही आंदोलन. आता माझ्यासोबत या राज्याच्या ग्रामसेवक संघटनेचे राज्य नेते यांनी सोनकांबळे तथा ग्राम विस्तार अधिकारी, कंधार तालुका ग्रामसेवक संघटनेचे नारनाळीकर साहेब, शिंदे साहेब, कांबळे साहेब आणि त्यांचा पूर्ण संच या ठिकाणी उपस्थित होता. आपण पाठीमागे पाहिलं की महाराष्ट्रामध्ये एका ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विस्तार अधिकाऱ्याचा मृत्यू हा ग्रामसभेच्या कारणावरून झाला. हे दुःखाचं सावट यांच्या डोक्यावरून बाजूला होतंय नाही होतंय त्या ठिकाणी तो प्रकार आणि आज कंधार पंचायत समितीमध्ये त्यांच्या वरिष्ठाचा प्रकार, हे ग्रामविस्तार अधिकारी कुठेतरी प्रेशर मध्ये दबलेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताना अनेक प्रश्नचिन्ह, त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचे प्रश्नचिन्ह, त्यांच्या नोकरी वाचवण्याचे प्रश्नचिन्ह आणि शासनाच्या फाईलचा होत असलेल्या गोपनीयतेचा भंग आपलेच अधिकारी करतात. अशा या द्विधा मनस्थिती अवस्थेत आपल्यासोबत आता या ठिकाणी अधिकारी होते. आताच आपल्याला यांनी कैलास रेणेवाड नावाच्या विस्तार अधिकाऱ्याची बदली तात्काळ करावी. कंधार तालुक्यातील ग्राम विस्तार अधिकाऱ्यांना ग्राम विकास ग्रामीण जनतेची त्रासदायक ठरणारा इथला विस्तार अधिकारी रेणेवाड यांची तात्काळ तालुक्याबाहेर बदली करावी या मागणीचा टाळा फोडण्यासाठी या ठिकाणी ग्रामसेवक संघटना या ठिकाणी आपल्या सोबत होती. आताच आपल्याला मीडियाला यांनी माहिती, कांबळे साहेब असतील, नारनाळीकर साहेब असतील यांनी आता माहिती दिली. राजरत्न गायकवाड, स्टार भारत न्यूज 1 साठी नांदेड, कंधार.